नमस्कार मंडळी, कोकण आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आज आहे 30 जून आणि आजसुद्धा आपल्या झाडांची लागवड करायची आहे. आपला कालचा ब्लॉग तुम्ही बघितला नसेल तर तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन नक्की बघा. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती लिंक देतो, ती व्हिडिओ पहिले तुम्ही बघा. हा आज दिवस दुसरा ब्लॉग आहे आपला झाडे लागवडीचा. आपण त्याच्या अगोदरच्या ब्लॉगमध्ये झाडं आणली होती आणि कालच्या ब्लॉगमध्ये आपण बघितलेलं आहे की झाडं लावतोय आपण, म्हणजे अर्धे आपली झाडं लावून झालेले आहेत. तिकडे ही बॅक साईडला तुम्ही बघू शकता, इकडे ही झाडे आहेत ते आपली लावून झालेले आहेत ऑलरेडी. तिकडे नारळाची कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघाच जाऊन. त्यानंतर ही इतर झाडं आहेत ती. त्यानंतरला आज आपल्याला इकडे जे खड्डे उरलेले आहेत हे बघू शकता. हे जे खड्डे उरलेले आहेत इकडे आपल्याला आंब्याची झाडं लावायची आहेत. तर इकडे ह्या खड्ड्यांमध्ये आपल्याला आंब्याची झाडं लावायची आहेत. आंब्याची झाडं आपण आज लागवड करणार आहोत. तुम्ही ब्लॉगला शेवटपर्यंत नक्की बघा. आजसुद्धा आपण लागवड करूया आणि आजसुद्धा आपण कोणती झाडं लावणार आहोत, म्हणजे इतर झाडं पण आहेत. जसे की जांभळीचा 1-2 रोपं आहेत, त्यानंतरला कोकम आणि आणखी 4-5 प्रकारची झाडं आहेत, ती पण आपल्याला लावायची आहेत. त्यानंतरला आंबा पण आहे, तर आंब्याची पण कलमं आहेत. त्यानंतरला केसर आहे, हापूस आहे आणि हे पण आहे, पायरीचा पण आहे. सो त्यांची पण आपण प्राईज वगैरे ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत आणि लावण्याची पद्धत पण आपण दाखवणार आहोत. आणि खतं कोणती वापरली ते मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण बघितलं आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये पण आपण ते बघणार आहोत. सो आपण त्याचं झाडं लागवडीला घेऊया. आजचं वातावरणसुद्धा पूर्ण पावसाचंच आहे. पूर्ण ढग आलेले आहेत आणि रिमझिम पाऊस पडतोयच कंटिन्यू, बघू शकता. आणि आता इकडे हा शेणखत टाकून घेतलेला आहे अण्णांनी. 4 साईडला मातीवरती शेणखत टाकून घेतलेला आहे. त्यानंतरला त्या खड्ड्यांमध्ये पाणी पण साचलं आहे, तो आपण काढणार आहोत झाडं लावताना. आणि हे बघू शकता, हा हार्टी मिल आहे, ऑर्गॅनिक फर्टिलायझर म्हणून हा खत आहे, तो पण आपण आणलेला आहे. त्यानंतरला इतर पण काही खत आहेत, ते पण तुम्हाला दाखवतो मी. बघू शकता हार्टी मिल आहे, सेंद्रिय खत आहे. आपण आणि ही सगळी जी खतं आहेत ते आपण झाडाच्या वयानुसार देणार आहोत, म्हणजे ज्या झाडाला जेवढं कॅपेबल आहे तेवढे आपण ही खतं देणार आहोत इकडे. त्यानंतरला हे बघू शकता, हा रूट टॉप आहे, हा रूट प्रमोटर आहे, म्हणजे रूटना चांगली ग्रोथ मिळते ह्याच्यामुळे. त्यानंतर हा इंडिया ॲग्रोचा भूवस्त्र आहे, हा जमिनीतील कीटक वगैरे मारतो आणि झाडाला चांगल्या ग्रोथसाठी प्रोत्साहित करतो. असं एकंदरीत आहे. नाही, हा पण ऑर्गॅनिक खतच आहे. असं एकंदरीत खतं आहेत. आता आपण ज्या झाडांची लागवड सुरू करतोय ती आहेत हापूसची कलमे आहेत, हापूस आंब्याची कलमे. हे बघू शकता, ही 3 वर्षाची कलमं आहेत आणि बाटी कलम आहे. हा बघू शकता, गोंद्यावरून लक्षात येतं की हा बाटी कलम आहे. आणि ह्या कलमाची किंमत आहे 400 रुपये, 400 रुपये प्रति पीस. हे टोटल आपण 40 यातली झाडं आणलेले आहेत ह्या एजची, म्हणजे 3 वर्षाची 40 झाडं आपण आणलेले आहेत.
ती सगळे ह्या भागात एवढी लावायचे आहेत. हे बघू शकता वर्ष 3 यांचं चालू आहे, म्हणजे 3ऱ्या वर्षी आपण त्यांना जमिनीमध्ये लावतोय. सगळे बाटी कलम आहेत. बघू शकता आपले हापूस आंब्याची लागवड चालू झालेली आहे. तो पहिलाच आंबा तिकडे लावून झालेला आणि हा आता दुसरा. हे टोटल 40 रोपं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे 40 रोपं आहेत. खत ऑलरेडी आपण इकडे मातीवरती टाकून घेतलं, शेणखत म्हणा आणि इतरचे पण आपण खतं तुम्हाला सांगितलं ते सगळे मातीवरती टाकून घेतलेत. त्यामुळे आता ती माती आपण व्यवस्थित आतमध्ये ओढतोय. बघू शकता हा जो खड्ड्यामध्ये आपण पाणी बघतोय तो माती टाकल्यानंतर सगळा निघून जातो, त्याच्यामुळे काय प्रश्न येत नाही. आणि काढला तरी तो जमतो त्याच्यामुळे, कारण पाऊस कंटिन्यू चालू आहे त्याच्यामुळे खड्ड्यामधून किती पाणी काढला तरी पाणी जमतं. पण ही जो आपण माती टाकतो त्याच्याने तो पाणी सगळा बाहेर निघून जातो. थोड्या वेळातच तुमच्या निदर्शनात येईल. तो वर निघून जातो सगळं पाणी. बघू शकता हा इकडून असं चाललंय पाणी बाहेर. ही जी पूर्ण जी रांग आहे ते आपण हापूस आंब्याची देतोय. 3 वर्षाची झाडे. त्यानंतरला ही रांग वेगळ्या झाडांची आहे, ती तुम्हाला सांगेनच मी जेव्हा आपण लावायला घेऊ तेव्हा. बघू शकता मग हा पाणी सगळा बाहेर पडून गेलेला आहे.
तर आता ह्या लाईनीचा हा 11वा झाड आहे बघू शकता. म्हणजे एवढ्या भागातला हा शेवटचाच बोलूया आपण. आता दुपार पण झाले, जवळजवळ 12 वाजून गेलेत. आणि परत एकदा एक मोठी सहर आले. मगाशी पाऊस थांबला होता, तिकडून आता मोठी सहर आले पावसाची. आणि हा शेवटचा कलम लावूया आणि आपण आता लंच ब्रेक घेऊया, जेवायला जाऊ. आता आपले हापूसचीच चालू आहेत लागवड बघू शकता. आणि आता जवळजवळ दुपारच्या 1 वाजून गेलेला आहे आणि आपण जेवायला आलो आहे. ते होती शेवटची झाडं लावलीत आणि त्यानंतरला आता लंच ब्रेक झाला आपला, जेवून घेऊया, त्यानंतर पुन्हा झाडं लावायला जाऊ. आता पण कालच्यासारखाच पाऊस झाला आहे दुपारी, बोगशेच्या ढगांचा आवाज येतो आहे. तर पहिले तर आता जेवून घेऊ आणि पुन्हा झाडं लावायची सुरुवात करूया. चलो बाय बाय. तर मंडळी झालेला आपला लंच ब्रेक वगैरे झालेला आहे, जेवण वगैरे. पुन्हा एकदा आपण झाडं लावायला सुरुवात केलेली आहे. जवळजवळ 3 वाजून गेलेत आणि इकडे अण्णा वगैरे पुढे आले होते, खत वगैरे टाकून घेतलेत. म्हणजे चालूच आहे काम ॲक्च्युली. तिकडे शेणखत वगैरे टाकून घेतात खड्ड्यांमध्ये, त्यानंतर इतर आपलं खत आहे ते पण टाकून घेतात. आणि पुन्हा एकदा आपण झाडं लावायला सुरुवात करूया. आता थोडा पाऊस थांबला आहे, तरी ढगाळ वातावरण आहेच. तर जाऊया तिकडे. इकडे बघू शकता खड्ड्यांमध्ये पूर्णपणे पाणी भरलेलं आहे. बघू शकता पाणी काढायचं काम चालू आहे. पहिले पाणी काढून मग झाडाची लागवड होते. बघू शकता आपण आता ह्या झाडाची लागवड करतोय. हा झाड पायरीचा आहे, म्हणजे हे डब्यामधले होते बघू शकता. त्याचा डबा कापून आपण झाडाची लागवड करतोय. हे इथले आपण 5 पीस आणलेत आणि प्रति पीस आपल्याला 850 रुपये रोप असं मिळालं आहे. बघू शकता पायरीचा हा इथे एक लावलेला आहे, त्यानंतर अजून पुढे आहेत आणि इकडे एक लावून झालेला आहे ऑलरेडी. बघू शकता हा पण पायरीचाच आहे. हे 4 वर्षाचे रोप आहेत आणि 850 रुपयाला आपल्याला प्रति रोप मिळालं आहे. हापूस आपल्याला मी सांगितल्याप्रमाणे 400 रुपये 500 रुपये असं मिळालेलं आहे आणि हा 850 रुपये मिळालेला आहे. त्यानंतरला हे आहेत केसर. केसरची पण पुढे भरपूर झाडं आहेत. केसरची हे 5 वर्षाची झाडं आहेत, ते आपल्याला 1200 रुपये प्रति रोप मिळालेलं आहे. बघू शकता ह्यातले पण आपण 5 रोप आणलेले आहेत. केसर 5 आणि पायर 5 असे 5-5 टोटल 10 झाडं आपण इथले आणलेले आहेत आणि 40 रोपं आपण हापूसचे आणलेले आहेत. बघू शकता आता आपण लागवड करतोय तो केसर आहे, तसं दाखवल्याप्रमाणे. हे टोटल 5 वर्षाची झाडं आहेत. बघू शकता ही थोडी मोठी आहेत झाडं, 5 वर्षाची झाडं आहेत. आपल्याला प्रति पीस 1200 रुपये जसं मी सांगितलं. आता बघू शकता लागवड चालूच होती आणि मध्ये जोराची हवा पण आले आणि पाऊस तिकडनं येतोय असं वाटतंय. जोराचा पाऊस येतोय, त्याच्यामुळे आपण इकडं आलो. आता सकाळपासून रिमझिम पाऊस चालूच आहे, त्यानंतर मध्ये मध्ये मोठ्या मोठ्या सरी येत होत्या, पण आता हवा वगैरे खूप सुटले. आपण इथं आलो आता घरी.
शकता. आणि पावसाचं आगमन झालंय परत एकदा. The next day. नमस्कार मंडळी, कालचाच व्हिडिओ आपण कंटिन्यू करतोय कारण काल संध्याकाळी खूप जोरातचा पाऊस आला आणि काय थोडीफार झाडं होती ते आपण लावलीत आणि बाकीची शिल्लक आहेत ते आज काम चालू आहे आपलं. आज सकाळी पण पाऊस खूप होता, तर इकडे आलो आहे आपण, बघू शकता लागवड चालूच आहे. आता आपल्या हापूसचीच लागवड चालू आहे, हे बघू शकता. शिल्लक आणखी शिल्लक तिकडे झाडं आहेत आणि हे सगळे हापूस आहेत. ती रांग काल आपण बघितली होती, बघू शकता. केसर, पायर ही ती रांग आहे, त्याच्या तिकडचे पण हापूसचीच आहे. ही पण हापूसचीच आहे आणि ही पण हापूसचीच आहे, बघू शकता. आता काम चालूच आहे, बघू शकता. इकडे अजूनही शिल्लक आहेत झाडं, त्यात आपल्याला तिकडे न्यायची आहेत, बघू शकता. इकडे फिरून जाऊया झाडं पण. आज पण रिमझिम पाऊस चालूच आहे, कंटिन्यू 3 दिवस पाऊस चालूच आहे. आणि श्रीवर्धन पण भरला आहे पाण्याने. म्हणजे श्रीवर्धनमध्ये काय जास्त वेळ पाणी टिकत नाही, तरीसुद्धा पाणी भरलेलं आहे. काल जो व्हिडिओ होता तो बघितलाच आपण, म्हणजे इंस्टाग्रामवर आला होता रील की पाणी भरलं आहे खूप श्रीवर्धनमध्ये सुद्धा. छत्रपती शिवाजी चौकामध्ये पण पाणी होतं, कारण कंटिन्यू 3 दिवस पाऊस चालूच आहे. आत्ता पण चालू आहे, मध्ये मध्ये मोठ्या सरी येतात, पाणी करून जातात. असं एकंदरीत चालू आहे. पाऊस बघा किती जोरदार आलाय, जबरदस्त मोठी सर आले पावसाची, बघू शकता. तर मंडळी, तुम्ही आता हे झाड बघू शकता, हे पण आंब्याचंच आहे, पण आंब्यामध्ये वेगळा प्रकार आहे. हा रत्ना हा प्रकार आहे, बघू शकता. याचा आंबा थोडासा मोठा असतो साईजला आणि खूप रसाळ असतो, आतमध्ये मांस असा भरपूर असतो. हा रत्ना आहे. तर हा रत्ना ह्या प्रकारचा झाड आपल्याला 400 रुपये रोप मिळाला आहे. हा आपण एकच आणलेला आहे, बघू शकता. त्याची लागवड पण आता झालेली आहे. त्यानंतरला हा बघू शकता, हा आहे बारमाही. बारमाहीचं नाव ATM नावच थोडं युनिक आहे. बारमाही आंबा आहे, म्हणजे 12ही महिने फळ लागतो असा हा आंबा आहे, बघू शकता. हा बारमाही आंबा आपल्याला 700 रुपये रोप मिळाला आहे. हा सुद्धा आपण एकच आणलेला आहे, बघू शकता. 700 रुपये रोप मिळालेला आहे आणि तो 400 रुपये रोप. असे हे दोन आपण वेगळे प्रकारचे आणलेले आहेत, हे 2 प्रकार. त्यानंतरला केसर, पायर आणि हापूस अशा प्रकारचे आपण आंबे आणलेले आहेत, बघू शकता. तर इकडे अजून लागवड बाकी आहे, एवढा पट्टा लागवडीचा राहिलेला आहे, तिकडे लागवड चालू आहे. आता बघू शकता आपला पेरूची लागवड चालू आहे. पेरूची आपण 2 रोपं आणलेली. सरदार जातीचा पेरू आहे, छान आहे, म्हणजे असं मोठा फळ होतो. हे आपल्याला 300 रुपये प्रति रोप असा मिळाला आहे. 300 रुपयाला रोप मिळाला आपल्याला, मस्त आहे, मोठा पण आहे, उंच आहे. हे का पाणी असं निघून जातो, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही झाडाला. आणि हे बघू शकता, ही 5 रोपं जी तुम्ही बघताय ही कोकमाची आहेत. कोकम सरबत आपण पितो त्याच कोकमाची झाडं आहेत. आणि हा एक रोप आपल्याला 500 रुपयाला मिळाला आहे, म्हणजे 5 रोपं आपण घेतली आहेत आणि ती पण आपण लागवड करणार आहोत, बघू शकता. इथे बघू शकता आता कोकमाची लागवड चालू आहे. बघू शकता एक लाईनमध्ये
आपल्या आंब्याची रोपं सगळी कशी छान दिसतात. तिकडे अजून लागवड बाकी आहे. हे हवेने पडतात म्हणून ते खालीच करून ठेवलेले आहेत झाडं. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा 15 बाय 15चा आपण प्रत्येक झाडामध्ये डिस्टन्स ठेवला आहे. दोन्ही झाडांमधला अंतर जो आहे तो 15 फूट बाय 15 फूट असा आहे. आणि चारी साईडनी बघितली तरी आपल्याला लाईनमध्ये दिसतील झाडं. असे बघितलेत क्रॉस तरी पण लाईनमध्ये दिसतील, सरळ बघितलेत तरी पण लाईनमध्ये दिसतील, त्यानंतरला असे बघितलेत तरी पण लाईनमध्ये दिसतील. व्यवस्थितरित्या आपली लागवड चालू आहे आणि पावसाने पण जोरात आगमन सुरू केलं नाही. तर आता बघू शकता आपला हा जांभळीचं झाड आत्ताच लावून झालेला आहे. बघू शकता हा जांभूळ आहे बहाडोळी, लवकर येणारा जांभूळ आहे बहाडोळी जातीचा. आणि हा आपल्याला 400 रुपयाला रोप मिळाला आहे. हेतलाच आणखी एक तिकडे त्या साईडला आपण लावला आहे जांभळीचं झाड. इथे बघू शकता एक रोप दिसतोय. तर तो पण सफेद जांभूळ म्हणून आहे आणि तो आपल्याला 500 रुपये रोप मिळाला आहे आणि हा 400 रुपये रोप मिळाला आहे. बघू शकता खूप मोठा आणि छान झाड आहे. एक 5 वर्षाचं झाड असेल हा, पण लागवड झालेला आहे. बघू शकता या 2.5 दिवसामध्ये म्हणजे 2 दिवस पूर्ण आहे, आजचा अर्धा दिवस, एवढी आपली झाडं लागवड झालेली आहेत. त्या साईडला पण आहे तिकडे पुढे, त्यानंतरला ही शेवटपर्यंत इकडे. तर ह्या 2.5 दिवसात आपली जवळजवळ 100 रोपं लावून झालेले आहेत आणि वरची जी 25 ते 30 रोपं आहेत ते आपण उद्या लावणार आहोत. आजचं काम इथं स्टॉप करतो आहे आपण. खूप पावसात आपण काम चालूच होतं आपले. तर आजचं काम इथं स्टॉप करतो आणि आता चाललो जेवायला. दुपारची वेळ झाली. आज काही दुपारनंतर काम होणार नाही आहे, सो डायरेक्ट उद्या करणार आहोत. तर हा आजचा व्हिडिओ पण आपण इथेच एंड करतो आहे. व्हिडिओ कसा वाटला आहे मला नक्की कमेंट करून सांगा आणि भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.